श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत हे केवळ एक पुस्तक नसून ती आम्हाला दिलेली एक चैतन्याची खाण आहे. जेव्हा आपण अडचणीत असतो, संकटात असतो, मनशांती हवी असते, तेव्हा आपण स्वामी चरित्र सारामृताचं किंवा गुरुचरित्राचं पारायण करत असतो, जे की अत्यंत फलदायी ठरतं. तर ज्यांना गुरुचरित्र वाचायला जमत नाही त्यांना 21 दिवसांमध्ये 21 अध्यायांचं पारायण म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण कसं करावं, त्याचा नियम काय आहे, त्याच्या पूजेची मांडणी कशी करावी आणि ती सेवा कशी करावी, तर या 21 दिवसांच्या पारायणाचं स्वरूप थोडक्यात मी सांगते तुम्हाला. स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय असतात. 21 दिवसांच्या पारायणात आपल्याला दररोज एकच अध्याय वाचायला लागतो आणि हे स्वरूप अशा लोकांसाठी आहे जे व्यवसाय करतात, म्हणजे नोकरीमधून त्यांना वेळच नाही मिळत किंवा गुरुचरित्र वाचायला जमत नाहीये, दररोज जास्त वेळ देणं शक्य होत नाहीये. अशा लोकांसाठी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करणं अतिशय फलदायी ठरतं. तुम्हाला गुरुचरित्रा इतकंच याच्यातूनही पुण्यप्राप्ती होते. पहिला दिवस 1 अध्याय, दुसरा दिवस 2 अध्याय असे करत करत तुम्हाला 21व्या दिवशी 21वा अध्याय पूर्ण करावा लागतो. आता तुम्हाला हे पारायण शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती सुरू करायचं आहे. जर वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळच्या वेळी ही पारायण सुरू करू शकता, पण पूर्ण 21 दिवस तीच वेळ पाळायची आहे तुम्हाला. घरातील तुम्ही देवघर समोर बसून हे पारायण करू शकता किंवा शांत ठिकाणी बसून सुद्धा हे वाचन करू शकता. मांडणी तुम्हाला एका चौरंगावरती पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून त्यावर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे. बाजूला तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायची आहे आणि एका ग्लासमध्ये एका पात्रामध्ये तुम्हाला शुद्ध पाणी ठेवायचं आहे. स्वामींसाठी खडी साखर किंवा साखरेचा नैवेद्य, चणे फुटाण्यांचा नैवेद्य साधारण ठेवलं तरी चालेल. गोडाचा पदार्थ जो काही असेल तो तुम्ही आवडीने तुमच्या ठेवू शकता दररोज नित्य नियमाने. आणि वाचनाला सुरुवात करताना तुम्हाला संकल्पयुक्त वाचनाला सुरुवात करायची आहे. हातात अक्षता, पाणी घेऊन मी माझे म्हणजे तुमचं कोणतं संकट असेल, तुम्ही कशासाठी पारायण करत असाल ते सांगून ते दूर व्हावं किंवा ते काम माझं सक्सेसफुल व्हावं आणि स्वामी कृपेसाठी 21 दिवसांचं पारायण करत आहे असे म्हणून ते पाणी तामणात सोडावं, तेव्हा तुमचा संकल्प पूर्ण होतो. गणपती बाप्पा, कुलदेवता आणि स्वामी समर्थांचं स्मरण करावं. शक्य असल्यास श्री स्वामी समर्थ या मंत्राचे एक माळ जप करा आणि त्या दिवसाचा ठराविक अध्याय शांत चित्ताने वाचायचा आहे. अध्याय वाचून झाल्यावर तुम्हाला स्वामींची आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचा आहे. आता महत्वाचा नियम काय, शारीरिक आणि मानसिक स्वच्छता राखायची आहे या दिवसांमध्ये आणि सात्विक आहारच घ्यायचा आहे. कांदा लसूण वर्ज करायचा आहे. 21 दिवसांचं ब्रह्मचर्य पालन करायचं आहे आणि 21 दिवस खंड न पडू देता हे वाचन तुम्हाला कंटिन्यू सातत्याने करायचं आहे. 21व्या दिवशी शेवटचा अध्याय वाचून झाल्यावर स्वामींना गोड नैवेद्य दाखवा आणि यथाशक्ती गरिबांना दान करा. अन्न दान केल्यानं अजून पुण्यप्राप्तीत तुमच्या भर पडते आणि भक्ती आणि श्रद्धेच्या जोरावर केलेले पारायण नक्कीच स्वामी स्वीकारतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.